ओबीसी समाज दुरावला हे समजल्यावर यात्रा काढतायत। शरद पवारांच्या मंडल यात्रेवर फडणवीसांची टीका। वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं। फडणवीसांचा हल्लाबोल। पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार। महसूल मंत्री बावनकुळेंचा दावा। महाविकास आघाडीने वेळीच मतदार यादी तपासून घ्यावी। हरल्यावर बोलतील मतदार यादी चुकीची होती। बावनकुळेंचा हल्लाबोल। मतदान वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे पवारांना लोक भेटले तसंच ठाकरेंनाही काही लोक भेटले। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा केला। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचाही खळबळजनक दावा। वादग्रस्त मंत्री सरकारच्या घोटाळ्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन। उद्धव ठाकरेंचं दादरमध्ये आंदोलन तर दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा। निवडणूक आयोग घोटाळेबाजांना संरक्षण देतं संजय राऊतांचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधवांचं व्हॉट्सअॅप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत। कितीही त्रास द्या एकटाच खंबीर। ठाकरेंच्या आमदाराचा इशारा कल्याणमध्ये स्वातंत्र्य दिनी चिकन मटणावर बंदी। नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। पालिकेच्या या निर्णयावर जितेंद्र आव्हाड भडकले। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कोराडी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी। येत्या महिनाभरात चौकशीचे आदेश। दुर्घटनेत 8 जण जखमी झाल्याची माहिती। शरणू हांडे अपहरण प्रकरणी 7व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। सोलापूर जिल्हा कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा। आंदोलन सुरू राहणार, शांत बसणार नाही। वेळ आली तर शस्त्र देखील उचलू, जैन मुनींचा इशारा। धाराशिवमध्ये पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी 334 कोटींचा निधी मंजूर। अमृत योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।